आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो नमस्कार, महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो। आज आपण महाराष्ट्र शासन अंतर्गत येणाऱ्या महावितरण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभागाच्या निघालेल्या मेगा जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत। महाराष्ट्र शासन अंतर्गत असलेल्या महावितरण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभागात संवर्गातील कनिष्ठ सहाय्यक लेखा पदाच्या एकूण 468 पदांच्या सरसेवा भरतीकरिता जाहिरात विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। या सरसेवा भरतीकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहे। सुवर्णसंधी कुणाला आहे ते बघूया। बी.कॉम वाणिज्य पदवी किंवा BMS किंवा BBA पदवी असलेल्या कोणत्याही प्रवर्गातील महिला व पुरुष उमेदवारांना परमनंट नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे। पदाचे नाव कनिष्ठ सहाय्यक लेखा। शैक्षणिक पात्रता बी.कॉम वाणिज्य पदवी किंवा BMS किंवा BBA पदवी व MSCIT संगणक कोर्स किंवा 3 महिन्यांचा समकक्ष संगणक कोर्स। एकूण जागा 468। कनिष्ठ सहाय्यक पदांच्या प्रवर्गानिहाय जागा किती आहेत ते बघूया। अनुसूचित जाती SC प्रवर्गाकरिता 72 जागा, अनुसूचित जमाती ST प्रवर्गाकरिता 47 जागा, विमुक्त जाती VJ NT प्रवर्गाकरिता 14 जागा, भटक्या जमाती NTB प्रवर्गाकरिता 7 जागा, भटक्या जमाती NTC प्रवर्गाकरिता 18 जागा, भटक्या जमाती NTD प्रवर्गाकरिता 17 जागा, विशेष मागास SBC प्रवर्गाकरिता 4 जागा, इतर मागास OBC प्रवर्गाकरिता 116 जागा, आर्थिक दुर्बल घटक EWS प्रवर्गाकरिता 71 जागा, खुला जनरल ओपन प्रवर्गाकरिता 102 जागा। सर्व प्रवर्गातील एकूण जागा 468 जागा। प्रवर्गानुसार वयोमर्यादा काय दिली आहे ते बघूया। उमेदवाराचे वय दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी खुल्या ओपन प्रवर्गातील उमेदवारांना किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 30 वर्षांपर्यंत चालणार आहे। तर मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक खेळाडू अनाथ उमेदवारांकरिता किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 35 वर्षांपर्यंत चालणार आहे। यांना वयोमर्यादा 5 वर्ष शिथिलक्षम राहील। दिव्यांग उमेदवारांकरिता व माजी सैनिक उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा चालणार आहे। महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही। दिनांक 3 मार्च 2023 च्या सरकारी GR नुसार सर्व उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा 2 वर्षांनी शिथिल आहे। म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 32 वर्षांपर्यंत व मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक खेळाडू अनाथ उमेदवारांकरिता 37 वर्षांपर्यंत वयोमर्यादा चालणार आहे। वेतन स्तर बाबत माहिती। कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदावर नियुक्ती झाल्यानंतर पहिले 3 वर्षे प्रतिमाह मानधन देण्यात येणार आहे। त्यानंतर परमनंट करून नियमित वेतनश्रेणी लागू होईल। वेतनश्रेणी सुद्धा चांगली देण्यात आली आहे। कनिष्ठ सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे कनिष्ठ लिपिक लेखा या पदावर नियमित पदावर सामावून घेतले जाईल व नियमित वेतनश्रेणी लागू होईल। कनिष्ठ लिपिक लेखा या पदावर रुजू झाल्यानंतर ते मूळ वेतना व्यतिरिक्त महागाई भत्ता घरभाडे भत्ता व इतर भत्ते इत्यादी कंपनीच्या नियमाप्रमाणे मिळविण्यास पात्र ठरतील। महत्त्वाच्या तारखा। ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याची URL लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर माहे जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल। त्यासोबत ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येतील। ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी ऑनलाईन परीक्षा सर्वसाधारणपणे माहे फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये घेण्यात येईल। ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख व अंतिम मुदत लवकरच उपलब्ध होईल। परीक्षा अभ्यासक्रम बाबत। ऑनलाईन परीक्षा ही सदर पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता व सामान्य अभियोग्यता चाचणी यावर आधारित राहील। ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे राहील। ऑनलाईन परीक्षा खालील विषयावर आधारित असेल। व्यावसायिक ज्ञानाची चाचणी विषयाचे ज्ञान विषयावर 50 प्रश्न 110 गुणांकरिता असणार आहे।
सामान्य अभियोग्यता विषयावर तर्कशक्ती 40 प्रश्न 20 गुणांकरिता असणार आहे। संख्यात्मक अभियोग्यता विषयावर 20 प्रश्न 10 गुणांकरिता असणार आहे व मराठी भाषा विषयावर 20 प्रश्न 10 गुणांकरिता असणार आहे। एकूण 130 प्रश्न 150 गुणांकरिता असणार आहे। सदर परीक्षेकरिता 2 तासांचा कालावधी असणार आहे। उमेदवारांची निवड ऑनलाईन चाचणीतील कामगिरीच्या आधारावर केली जाईल आणि कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही। महावितरणमधील भरती गुणवत्तेनुसार काटेकोरपणे केली जाईल। ऑनलाईन परीक्षा एकूण 150 गुणांची असेल। उमेदवारांना मिळालेले गुण 100 गुणांमध्ये रूपांतरित केले जातील आणि सामाजिक आणि क्षितिज आरक्षणाचा विचार करून त्यानुसार निकाल तयार केला जाईल। ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेची चाचणी वगळता इंग्रजीत असेल। सविस्तर माहिती मूळ जाहिरातीत काळजीपूर्वक वाचून घ्यावी। विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जानेवारी 2024 मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल। याबाबत सविस्तर निवेदन व सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिद्ध करण्यात येईल। सबब, उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे। उमेदवारांचे ऑनलाईन भरलेले अर्जच स्वीकारले जातील। अन्य कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। परीक्षा फी संदर्भात माहिती बघूया। आराखीव म्हणजे खुल्या ओपन प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये व सर्व प्रवर्गातील मागासवर्गीय उमेदवार व अनाथ उमेदवार यांना सर्वांना 250 रुपये परीक्षा फी आहे। दिव्यांग उमेदवार व माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी लागणार नाही। यांना परीक्षा फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरताना उमेदवारास वर दर्शविलेल्या शुल्का व्यतिरिक्त बँकेचे बैंक चार्जेस व जीएसटी कर वेगळा भरावा लागेल। उमेदवारांनी वर दर्शविल्याप्रमाणे आवेदन शुल्क क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे फक्त ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे। उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी डॉमिसाइल असणे आवश्यक आहे। तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे। भरती प्रक्रियेसंबंधीची माहिती वेळोवेळी कंपनीच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर करिअर या सदराखाली प्रसिद्ध करण्यात येईल। संबंधित उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंबंधीच्या अद्ययावत माहितीसाठी कंपनीचे संकेतस्थळ वेळोवेळी पाहावे। ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सविस्तर जाहिरात लवकरच प्रकाशित होईल। त्यानंतर अंतिम मुदत व फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी कालावधी देण्यात येईल। त्याबाबत लवकरच सविस्तर माहिती उपलब्ध होईल।